हे बघा, आपण ही अळूवडे घेतल्या काळ्या देठाची. आता हिला कापताना बघा असं करून कापायचं एका साईडने. नंतर मग ह्याला असं करून तिची शीत काढून घ्यायची. हे असं कापून घ्यायचं. दुसरा पण दाखवते तुम्हाला मी. हे असं फोल्ड करून कापलं ना तर बरं पडतं. म्हणजे असं करून कापून घ्यायचं. मग त्याची परत इथून अशी शिरी ते कापून घ्यायची. अशी करून निघते कापून. हे झाल्याचं म्हणजे मस्त धुवून घेते मी. बघा धुवून घेतलेली आहे. आणि थोडं मसाला चवीनुसार. म्हणजे तिखट तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकता. हा आमचा स्वतःचा बिझनेस आहे ग्रीन टोपलीचा मसाल्याचा. हा ग्रीन टोपली मसाला आहे. मी तुम्हाला नंतर दाखवेल तुम्हाला तो डबा आमच्या ग्रीन टोपलीचा कसा आहे तो. हा मालवणी मसाला टाकला मी. आमचा स्वतःचा व्यवसाय आहे. शिकून घ्यायचं. मी यात असं काही सामग्री वापरलेलं आहे. मला ॲक्च्युली यामध्ये तुम्ही लसूणचं, जिरं, मिरची वापरू शकता. पण मी साधं एवढं नाही वापरत. सिंपल म्हणून थोडंसं घेतलं. आता मी मीठ टाकते चवीनुसार थोडंसं. मस्त काढे जास्त पातळ पण लावता येणार असं पद्धतीने मिक्स करून घ्यायचं. पसरायला बरं पडेल पाण्यात. परात घेतली आहे स्वच्छ एक. तुम्ही काही कशावरती पण करू शकता तुम्हाला जमेल तसं. मी या परातवरती घेते. एक स्वच्छ परात घेतली. 5-5 पाण्याचं मी करणार आहे. तुम्हाला हवं तसं तुम्ही करू शकता. मोठं पानच घेते म्हणजे कसं बरं पडेल. ते मस्त फेटून घेतलेले आपण त्याला लावूया. ते मस्त असं लावून घेते. मस्त लावून घेते. तुम्हाला हवं तसं तुम्ही लावू शकता. किती जाड आणि किती घट्ट पाहिजे असेल. मी मीडियम एकदम ठेवलं. हे बघा सगळीकडे असं लागलं पाहिजे पानाला. सगळीकडे असं हे लागलं पाहिजे. जास्त घट्ट पण नाही पीठ, जास्त पातळ पण नाही पीठ. मस्तपैकी असं नॉर्मल मिडियम आपण घेतलं म्हणजे पसरेल असं पीठ घेतलं. आता मी यावर दुसरी लेअर लावते पाण्याची. ह्याच्यावरती पण आपण तसंच लावायचं. बघा ते 5 पान लावूया. 5 नाही पाण्याच्या ते सगळं की असं थोडी कमी चार बाजू असं वरती पण पीठ लावतो चिकून द्यायचं. आता इकडे असं हे थोडं थोडं लावायचं. चार बाजूला थोडी करून घ्यायचं म्हणजे असं 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 पीठ वरती चार बाजू लावतो असं लावतो ते आपण चिकून लावतो. आता आपण तांदूळ ते फोडायचं पीठ यात पण आणि दुसरी चिकनमध्ये पीठ लावायचं. खाली थोडंसं असं याची पीठ घालायचं. त्याची थोडंसं पीठ लावायचं चिकनमध्ये टाकायचं. पाणी आहे असे मी बनवले. घरी कसं करायचं हे आता आपण थोडं वाफेवर लावूया. ही जाळी घेतली अशी तुम्ही कशामध्ये मी घेऊ शकतो. नाही कुकर वगैरे असं करू शकतो. ही अशी मी एकीकडे इथं ठेवली.
वाफे. तुम्ही काही भांडं घेऊ शकता वाफेवर ठेवण्यासाठी. माझ्याकडे जे आहे भांडं मी त्याप्रमाणे केलं. आता याला वाफ आहे. मी वाफेवर ठेवले. मी मगाशी तुम्हाला बोलले मी मसाला वापरला आहे, तो हा मसाला आहे ग्रीन टोपली मसाला आहे, जो आमचा स्वतःचा बिझनेस आहे ग्रीन टोपली मसाला. त्यामध्ये आम्ही मालवणी मसाला, कांदा लसूण मसाला, काळा मसाला, हळद हे सगळे आम्ही मसाले ऑल महाराष्ट्र ऑनलाईन करतो आम्ही. तुम्ही वापरून बघा, खूप चवीला छान आहे. ऑर्डरचा आणि वाफेवर ठेवून झाले. तो मी हा मगाशी बोलली की मग माझा मसाला वापरला आहे मालवणी म्हणून. तो काळा मसाला, हळद, कांदा लसूण मसाला आणि मालवणी मसाला या 4 प्रकारचे मसाले आम्ही विकतो. ऑल महाराष्ट्र ऑनलाईन ऑर्डर घेतो आम्ही. असेल मसाला तर मला कॉन्टॅक्ट आता झालंय. मी काढून घेते मस्त असं काढून परत आपण हे झाले हळूहळू मस्त वरून तीळ आहे. एक लेअरला वरून तीळ दिसतो. हे असे मस्त साधं फ्राय करून घ्यायचे. जास्त तेल पण जातं. ही झाली अळू.